यानंतर शेत शिवारातल्या बातम्या, पीक पाणी. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. वाशिम बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये वाढ झाली. आठवडाभरात हळद दरामध्ये 3,000ची वाढ झाली आहे. हळदीला प्रति क्विंटल 15 ते 17,000चा दर मिळतोय. बाजारामध्ये आवक घटल्यानं दरामध्ये मोठी वाढ झाली. राज्यात पावसानं दांडी मारलेली आहे. याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झालेला आहे. पावसाअभावी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली आणि त्यामुळे दर गगनाला भिडलेत. पाऊस ओसरल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारामध्ये फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये तर आले 280 रुपये किलो दरापर्यंत पोहोचलाय. पालेभाज्यांच्याही किमती वाढलेल्या. उत्तर पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोला मोठा फटका बसलेला आहे. सततच्या पावसामुळे टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून उभी पिकं पूर्णपणे खराब झालेली आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. कोकणात ऐन लावणीच्या हंगामामध्ये पावसानं दडी मारल्यानं भात शेतीवर संकट ओढावलंय. मात्र शेतामध्ये पारंपरिक गाणी गात अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये ही भात लावणी केली जाते. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडले. जुलै महिना सुरू असून देखील भंडाऱ्यामध्ये पावसाची तूट पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 191 मिलीमीटर पाऊस पडलाय. सरासरी 289 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे होता. मात्र 34% कमी पाऊस आतापर्यंत या वर्षामध्ये पडला आहे. पावसानं पाठ फिरवल्यानं कोकणातील भात शेती संकटात सापडली आहे. पाण्याचा अभाव आणि कडक ऊन यामुळे भाताची रोपं आता करपू लागलेली आहे. करपणारी पिकं जगवण्यासाठी शेतकरी आता विहिरीच्या पाण्याचा आधार घेताना पाहायला मिळत आहे. पावसानं दडी मारल्यानं तळ कोकणातील शेताला अक्षरशः तडे गेलेले आहेत. पावसाअभावी रोपं देखील कोमेजून गेलेली आहेत. पहिल्यांदाच अशी परिस्थिती कोकणात पाहायला मिळत असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अमरावती जिल्ह्यात पावसानं दडी मारली आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. आधी सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. आता पाऊस बेपत्ता झाल्यानं तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झालेलं आहे. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र गेल्या 10 दिवसांपासून पावसानं पुन्हा दडी मारल्यानं पेरणी केलेली पिकं करपू लागल्यानं धोक्यात आलेली आहेत. पिकांच्या वाढीसाठी या टप्प्यावर पावसाची अत्यंत गरज आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.